नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेयश मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण नवोदय मधला हा प्रश्न अपूर्णांकाचा गुणाकार पाहणार आहोत. आपण कशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर बघूया मॅजिक ट्री. कमीत कमी वेळेमध्ये स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. तर त्याची काही ट्रिक्स असतात, काही टेक्निकल असतात, ते कशा पद्धतीचे असतात आपण या बघूया. चला पहिला प्रश्न पाहत आहोत आपण. आता या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो समजावून घेऊया. 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार. मग ऑल ऑफ यू फ्रेंड्स, बच्चा कंपनी या ठिकाणी आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलाय. कोणते दिलेत एकदा मांडून घेऊया. 3.1/2 गुणिले 3.1/2. ज्यावेळेस तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक देतील त्यावेळेस आपल्याला कन्वर्ट काय करायचं, सुरुवातीला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करायचंय. दॅट इज फायनल. एकदा अपूर्णांकामध्ये कन्वर्टिंग तुमची झाली की आपल्याला सगळे प्रश्न अगदी सहज गतीने सुटतात. तर चला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा, या छेदानं ह्या 3 ला गुणा आणि ह्याच्यामध्ये 1 प्लस करा. ह्या छेदानं ह्या पूर्णांकाला गुणा आणि त्याच्यामध्ये हा 1 प्लस करा. 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, 7 छेदस्थानी 2 गुणिले 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7 छेदस्थानी 2. ओके, झाला. या ठिकाणी आपला अपूर्णांक तयार झालेला आहे. अपूर्णांक तयार झाल्यानंतर तुम्हाला माहिती, अंशांशाचा गुणाकार करून अंशस्थानी, छेदाछेदाचा गुणाकार करून छेदस्थानी, म्हणजेच बघा 7 7 49 आणि बेदोनी 4, बरोबर नाही. 7 7 49 बेदोनी 4. आता आपला पर्याय छेदस्थानी 4 आहे, छेदस्थानी 4 आहे. हे दोन पर्याय तर ऑलरेडी कटले कारण छेदस्थानी 4 नाही. मग आता हे दोन जे पर्याय आहेत ते आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिलेत. मग काय करायचं, 4 1 4 जसंच तसा घ्या. 4 1 4, 4 दोन्ही 8, 1 उरला अंशामधल्या, म्हणजेच 12.1 छेदस्थानी 4. हे आपलं फायनल आन्सर. कळालं का सर्वांना? बच्चा कंपनी कळतंय का सर्वांना? ओके. कळालं असेल तर एकदा जबरदस्त लाईक करा. ओके, धन्यवाद.